खोपोली शहराची रायगड शहरामध्ये एक विशेष अशी ओळख आहे। खोपोली हा विविधतेने नटलेला शहर आहे आणि तिथे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे जाती धर्माचे, पंथाचे आणि वेगळ्या स्वरूपात काम करणाऱ्या लोकांचं वहिवाट असलेलं असं शहर आहे। आणि नेहमीच सर्व सणामध्ये, उत्सवामध्ये खोपोलीकरांनी पोलीस प्रशासनाला, महसूल प्रशासनाला असे भरीव योगदान दिलेलं आहे। नव्याने माझी इथे खोपोली शहरात वरिष्ठ पोलीस म्हणून नियुक्ती झालेली आहे। सर्वात अगोदर जे शांतता कमिटीचे सदस्य होते किंवा खोपोलीचे जे काही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी होते, सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते होते, यांच्यानी माझी ओळख व्हावी आणि यांच्यात आमचा सुसंवाद तयार व्हावा यामागे एक उद्देश होता। त्याच अनुषंगाने 15 ऑगस्ट, आता आगामी 15 ऑगस्ट सण आहे, दहीहंडीचा उत्सव आहे, गणपती सण नियोजित आहे आणि त्या दरम्यान ईद मिलादही सण प्रस्तावित आहे। असे सर्व धार्मिक सण उत्सव हे शांततेत, सुखाने, आनंदाने आणि एकोपाने पार पाडावे यासाठी समाजातील जे ज्येष्ठ लोक होते, समाज सुधारक होते, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होते, यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने, महसूल प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आणि हा सणवार आपण सुखाने समृद्धीने पार पाडावे याची त्यांना विनंती करण्यात आली।